जानेवारीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजांचा एक मोर्चा निघाला होता. हा मोर्चा तीव्र होऊ नये याकरता स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाली म्हणून त्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. या चर्चेदरम्यान दिलेले शब्द न पाळल्याने मनोज जरांगे पाटील यांनी एक शस्त्र उभारला आणि ते शस्त्र म्हणजे आमरण उपोषण. त्याकरता त्यांनी 29 सप्टेंबर 2023ला अंतरवली सराटी या गावामध्ये त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असे सुरू राहील आणि माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम होते. परंतु खऱ्या अर्थाने या आंदोलनाला गालबोट लागले ते म्हणजे 1 ऑक्टोबर 2023ला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत होत होती. त्यामुळे शासनाकडून त्यांना उपचारकरता शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या शब्दावर ठाम होते. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मला जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात GR मिळत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. मला गरज पडल्यास मी प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन तपासणी करणार, असे म्हणत मनोज जरांगे पाटील सरकारी रुग्णालयात तपासणीकरता जाण्यास नकार दिला. याच शब्दावरून आंदोलकांनी पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांकडून मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. या दरम्यान अनेक राजकीय पक्ष, विरोधी पक्षनेता व अनेक सामाजिक कार्यकर्ते सदर आंदोलनाला भेट देत होते. राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले असे अनेक राजकीय पक्ष व अनेक सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनाला भेट देत त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलन स्थळाला भेट देणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती हा सरकारवर आरोप करत होता आणि या आरोपाला मराठा समाजाकडून पाठिंबा सुद्धा मिळत होता. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारवर याचा दबाव येत होता. सरकारला कुठल्याही परिस्थितीत सदर आंदोलन स्थगित करायचे होते. सदर आंदोलन तीव्र होत असल्याने आणि अनेक गावाकडून मराठा समाज या आंदोलनात सहभागी होत असल्याने सरकारवर अधिकच दबाव येत होता. गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने विरोधक त्यांच्यावर अधिक आक्रमक झाले आणि मराठा समाज सुद्धा त्यांनाच दोष देत होता. एके दिवशी मनोज जरांगे पाटील आंदोलनात असताना सुद्धा त्यांच्यावर प्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यामुळे मराठा समाज अधिकच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्रमक होत होता आणि तितक्याच सरकारमधील एका मंत्र्याने स्टेटमेंट दिलं होतं की या कृत्यावर फडणवीस यांनी माफी मागितली. विरोधकांचं हेच म्हणणं होतं की जेव्हा त्यांनी माफी मागतात याचा अर्थ त्यांच्याच परवानगीने हे सगळं लाठीचार्ज करण्यात आलं होतं. विरोधक आक्रमक होत बोलत होते की जोपर्यंत गृहमंत्र्याची परवानगी देत नाही तोपर्यंत पोलीस लाठीचार्ज करू शकत नाही. एकंदरीत या सर्व प्रकरणाला देवेंद्र फडणवीस दोषी आहेत असं एक वातावरण तयार होत होता आणि अनेक मराठा कार्यकर्ते प्रत्यक्षरित्या त्यांच्यावर आरोप करत बोलून दाखवत होते की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आदेश देत नाही तोपर्यंत पोलीस लाठीचार्ज करू शकत नाही. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत बोलत होते की त्यांनी कुठल्याप्रमाणे आदेश दिलेला नाही. हे सर्व लाठीचार्ज ज्या अधिकाऱ्याच्या आदेशाने झाले त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे शासनाकडून सांगण्यात येत होते. मनोज जरांगे पाटील यांनी एक मुद्दा अधिकच रेटून धरला होता की ज्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, ज्यांनी आमच्यावर मारहाण केली अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं आणि ज्यांना दुखापत झाली त्याचा संपूर्ण खर्च शासनाने घ्यावा. स्वतः महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांना आश्वासित केले की आपण कुठलीही चिंता करू नये. ज्यांनी आपल्यावर लाठीचार्ज केले त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या मराठा व्यक्तीला दुखापत झाली आहे त्याचा संपूर्ण खर्च शासन करेल. दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत होत होती. त्यानंतर त्यांनी कायमचं पाणी पिणे आणि सलाईन लावणं बंद केले. त्यांनी आपला एक मुद्दा रेटून धरला की सगळ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात यावं व ते बोलून दाखवायचे की मराठा आहे, कुणबीचा आहे व तसे आमच्याकडे पुरावे देखील आहेत. जोपर्यंत शासन GR काढत नाही तोपर्यंत मी या भूमिकेवर ठाम आहे. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु हे आमरण उपोषण बंद होणार नाही. त्यामुळे शासनावर अधिकच दबाव येत होता. शासनावर वाढता दबाव लक्षात घेऊन शासनाकडून एक GR काढण्यात आलं आणि त्या GR मध्ये लिहिलं होतं की ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे आहेत अशा सगळ्या मराठ्यांना आम्ही कुणबीचे दाखले देऊ.
आणि तो जी आर घेऊन शासनाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडण्यात आलं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील तो जी आर नाकारात म्हटले की सगळ्या मराठा समाजांना सरसकट कुणबी दाखले हवे आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा शासनाला अशा प्रकारचा कुठलाही जी आर काढता येत नव्हतं हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माहीत होतं. परंतु या उपोषणाला मिळता प्रतिसाद आणि शासनावर येतात दबाव या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाकडून दररोज एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सगळ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात यावं असं जेव्हा मुद्दा मांडण्यात आला तेव्हा कुणबी समाज आणि मराठा समाज अधिकच आक्रमक झाला. कुणबी समाजाला वाटायचं की यांना सरसकट कुणबी दाखले दिले तर कुणबीच्या आरक्षणामध्ये लाभार्थी अधिक वाढेल आणि येणारा हिस्सा हा कमी येईल. या भीतीपोटे कुणबी समाजाचे नेते व त्यांची संघटना आंदोलन करणे सुरू झाले. अशातच ओबीसीचे नेते, त्यांचे कार्यकर्ते व ओबीसीची विविध संघटना रस्त्यावर येऊन आंदोलन करणे सुरू केले आणि अशातच मराठा विरुद्ध ओबीसी आणि कुणबी असा वाद विकोपला जाईल याची भीती शासनाला होती. आणि मराठा कुणबी समाज अधिक आक्रमक झाल्याने हे सुद्धा आपली बाजू माघार घेण्यास तयार नव्हते. ओबीसी आणि कुणबी समाजाचा स्पष्ट मत होते की यांना कुठल्याही प्रकारचे कुणबी दाखले देऊ नये. ज्यावेळी पोलिसांकडून मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी संपूर्ण या घटनेला जबाबदार फडणवीस यांना म्हटले गेले. लाठीचार्जचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर असताना त्यांनी त्यावेळी एक स्टेटमेंट दिलं की काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी वर्गामधून आरक्षण दिल्या जाणार नाही. त्यावेळी ओबीसी वर्ग थोडाफार सुखावला. परंतु हा स्टेटमेंट जेव्हा मराठा समाजाने ऐकले तेव्हा मराठा समाज अधिक आक्रमक झाला. त्यांना वाटायचे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण दिल्या जाऊ शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस हे स्वतः विरोध करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट माहीत होतं की सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण व कुठलाही जी.आर. काढता येत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातून अप्रत्यक्षरित्या माघार घेतली होती. जर त्यांनी त्यावेळी स्टेटमेंट दिलं असतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, परंतु ते अशक्य होतं. त्यामुळे भविष्यात जाऊन आपली बदनामी होऊ नये किंवा भविष्यात यांनी आपल्या शब्दावर ठाम नव्हते असं म्हणू नये याकरता त्यांनी अप्रत्यक्षरित्या या आंदोलनातून त्यांनी माघार घेतलं. अशातच सरकारचं एक व्हिडिओ व्हायरल झालं होतं. ते म्हणजे एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बोलून मोकळं व्हायचं आहे असं स्वतः एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. या स्टेटमेंटमुळे विरोधक अधिक आक्रमक झाले आणि मराठा समाजाचा वाढता रोष अधिक होत होता. अशातच सरकारला काय करावे कळत नव्हते. सरकार जी.आर. पण काढू शकत नव्हता कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. संपूर्ण मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विलन म्हणून बघणे सुरू केले. त्यामुळे सरकार बॅकफूटवर येत होती. सरकारला काहीही झालं तरी हे आंदोलन स्थगित करायचं होतं, परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या शब्दावर ठाम होते. सरकारच्या वतीने अनेक मंत्री जाऊन स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत होते, परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या शब्दावर ठाम होते. सरकारवर दबाव वाढत होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विलन म्हणून बघत होते आणि त्यावेळी एकमेव व्यक्ती होते ते त्यांच्याकडे जाऊ शकत होते, ते म्हणजे एकनाथ शिंदे. यात देवेंद्र फडणवीस कदाचित गेम केला असावा असा अनेकांना वाटतो. अनेक तज्ज्ञ व्यक्ती असे म्हणतात की उद्धव ठाकरे असताना त्यांनी हे आरक्षण टिकवू शकले नाही, तर अनेक तज्ज्ञ असंही म्हणतात की केंद्राने तसे आरक्षणाचे विधेयक पारित करावं व यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. त्यामुळे अनेक विरोधक भाजप पक्षावर आणि विरोधकावर सुद्धा टीका करतात. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी थोडं माघार घेत त्यांनी शासनाला 1 महिन्याचं वेळ दिलं आणि 30 दिवसात आपण आम्हाला आरक्षण द्यावं, नाहीतर 31व्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करू असं त्यांनी प्रत्यक्ष सरकारला बोलले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत होतं की जेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर 1 महिन्यात त्यांना आरक्षण देणे अशक्य आहे. भविष्यात मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर याचं गालबोट मला लागू नये याकरता देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी स्वतः न जाता एकनाथ शिंदे यांना पाठवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी गोळी मारली आणि मराठा समाजाला शब्द एकनाथ शिंदे यांनी दिले. भविष्यात जर त्यांना आरक्षण नाही मिळाले तर मराठा समाज एकनाथ शिंदे यांना धारेवर धरेल आणि त्यांना विचारेल की आपण शब्द दिला होता आणि आपला शब्द कुठे गेला, आणि या शब्दातून देवेंद्र फडणवीस स्वतः बाहेर जातील. म्हणजेच उद्या मराठा समाज
फडणवीस यांना जाब विचारणार नाही, कारण त्यांना शब्द देणारा व्यक्ती एकनाथ शिंदे हे होते. अनेकांना असं वाटते की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना घटनास्थळी पाठवून एकनाथ शिंदेचाच गेम केला. भविष्यात त्यांना आरक्षण नाही मिळालं तर संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊ नये, या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना पाठवला काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कदाचित असंही होऊ शकते की एकनाथ शिंदे स्वतः जाऊन संपूर्ण मराठा समाज आपल्या बाजूने येईल याकरता त्यांनी गेम साधला असावा व देवेंद्र फडणवीस यांचाच गेम केलेला असावा. किंवा असं येऊ शकते की उद्या भविष्यात आरक्षण नाही मिळालं तर मला जबाबदार धरू नये याकरता एकनाथ शिंदे यांनाच पाठवून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेचा गेम केला काय, असंही आपल्याला वाटतं. अशातच एके दिवशी एकनाथ शिंदे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की मी सुद्धा एक गरीब कुटुंबात जन्मलेला मराठा आहे. एकनाथ शिंदे स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजत त्यांचं आंदोलन थांबवलं होतं. तर कदाचित मराठा समाज माझ्या बाजूने येईल याकरता स्वतः एकनाथ शिंदे जाऊन देवेंद्र फडणवीस यांचा गेम केला की काय, असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर त्यांनी मला विचारू नये याकरता त्यांनी एकनाथ शिंदेला पाठवून त्यांचाच गेम केला की काय, असं राजकीय वर्तुळात चर्चा दिसून येते. कुणी कुणाचं गेम केला याविषयी आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता.